एकदा विचार करून पहा, तुमचा एक असा बेस्ट फ्रेंड ज्याला तुम्ही रोज भेटता, संध्याकाळी रोज एकत्र बसून गप्पा मारता. पण जर त्याच मित्राने तुमच्यासोबत अशी गोष्ट केली, ज्याच्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल, तर तुम्हाला कसं वाटेल? कारण हीच गोष्ट शुभम नावाच्या मुलाने आपल्या मित्रासोबत केली आहे. जेव्हा तुम्ही ही संपूर्ण कथा ऐकाल, तेव्हा तुमचा मैत्रीवरून पूर्ण विश्वास उडून जाईल आणि पुढच्या वेळी तुम्ही स्वतःच्या मित्राजवळ जायला देखील घाबराल. कारण या कथेमध्ये शुभम आपल्या मित्राला बोलवतो, त्याला बेशुद्ध करून एका अशा ठिकाणी घेऊन जातो, जिथे त्याला मुलगी बनवलं जातं. आणि जशी त्याचे डोळे उघडतात, त्यानंतर पुढे काय काय घडलं, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. या कथेची सुरुवात होती भोपाळजवळील नर्मदापुरम येथून. तिथे राहणारा एक मुलगा शुभम यादव आपल्या मित्राला फोन करतो. या दोन्ही मित्रांची मैत्री तब्बल 7 वर्षे जुनी होती. या 7 वर्षाच्या काळात ती नेहमी भेटायची, पार्ट्या करायची, गप्पा मारून आपापल्या घरी निघून जायचे. आज सुद्धा शुभमच्या मित्राला असे वाटले की नेहमीप्रमाणे काहीतरी असेल. शुभम मित्राला फोन करतो आणि म्हणतो, ये भावा, थोडे बोलूया, भेटूया आणि आपलं मन हलकं करूया. हे ऐकल्यानंतर त्याचा मित्र थोड्याच वेळात त्याच ठिकाणी पोहोचतो जिथे त्यांची रोज भेट व्हायची. पण तिथे पोहोचताच तो मुलगा हादरून गेला. कारण शुभमने काही मंत्र म्हटले, तांत्रिक विद्या केली आणि राखेचं सामर्थ्य असणारी एक गोष्ट आपल्या मित्रावर फेकली. पाहताना असं वाटत होतं की शुभम काहीतरी तांत्रिक विद्या किंवा जादूटोणा करत आहे, पण प्रत्यक्षात ती बेशुद्ध करणारी एक पावडर होती. ती नाकावाटे आत जाताच त्याचा मित्र तात्काळ बेशुद्ध झाला. त्याचवेळी आणखी एक माणूस शुभमजवळ पोहोचला. त्या दोघांनी बेशुद्ध झालेल्या मित्राला बाईकवर बसवले आणि शुभमच्या घरी घेऊन गेले. तिथे गेल्यावर एक डॉक्टर आला, ज्याने शस्त्रक्रिया केली. या सर्जरीमध्ये शुभमच्या मित्राचे लिंग कापून वेगळं करण्यात आलं आणि त्याला एक स्त्री बनवण्यात आलं. हे कृत्य केल्यानंतर तो डॉक्टर तिथून निघून गेला. जेव्हा पीडित मुलाची शुद्ध परत आली, तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला. कारण त्याला आपल्या शरीरात काहीतरी मोठा बदल झाल्याचं जाणव होतं. हळूहळू जेव्हा त्याला समजले की त्याच्यासोबत ही भयंकर घटना घडली आहे आणि ती दुसरं कोणी नसून त्याच्या सख्ख्या मित्राने केली आहे, तेव्हा त्याने जोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली. तो जोरात ओरडला आणि मित्राला विचारू लागला की तू माझ्यासोबत असं का केलंस? तेव्हा हसत हसत शुभमने त्या पीडिताचा मोबाईल बाहेर काढला आणि दाखवलं की मी तुझ्या नावाने एक फेक ID बनवून ठेवली आहे. आता जर तू याबद्दल कोणालाही काही सांगितलंस तर मी तुझ्या सर्व खाजगी गोष्टी लीक करेन. मी लोकांना सांगेन की तू आता मुलगा राहिला नाहीस, तू एक स्त्री बनला आहेस. हे ऐकल्यानंतर तो मुलगा आणखीनच घाबरला. तो शांत बसत नव्हता. तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण शस्त्राचा धाक दाखवून शुभमने त्याला शांत केलं आणि त्याला धमकी दिली की तुला तुझ्या कुटुंबाकडे जाऊ दिले जाणार नाही. आता या मुलाला शुभमचे प्रत्येक म्हणणं ऐकावं लागणार होतं. त्याच वेळी एक नवीन खेळ सुरू झाला. ट्विंकल यादव या नावाने एक फेक सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आलं. हे खोटं नाव त्या पीडित मुलाला देण्यात आलं. विचार करून पहा, त्या पीडिताकडे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. तो पूर्णपणे शुभम यादवच्या नियंत्रणात आला होता. आता या कथेत एक नवीन गुन्हेगार समोर येतो, जिचं नाव होतं देवकी यादव, जी स्वतः शुभमची आई होती. देवकी यादवने या पीडित मुलाला मुलींचे कपडे घातले, गळ्यात माळा घातल्या आणि त्याला पूर्णपणे मुलीचा अवतार दिला. त्यानंतर पुन्हा तांत्रिक विद्या आणि पूजाविधी सुरू झाली. या सर्व गोष्टी पाहून तो पीडित मुलगा अधिकच चकित झाला की यात फक्त शुभम आणि त्याची आईच नाही, तर यादवांचे संपूर्ण कुटुंब मिळून हे कृत्य करत होते. त्या मुलाची मुलीसारखी पूजा केली जायची, ज्यामध्ये हे पूर्ण कुटुंब सामील असायचं. पहिला दिवस असा निघून गेला. रात्री त्या पीडित मुलाला शुभम यादवच्या खोलीत पाठवण्यात आलं, जिथे खुद्द शुभमने त्या मुलासोबत लैंगिक कृत्य केलं. त्याला एखादी मुलगी समजून त्याच्यावर अत्याचार करण्यात आला. तो पीडित मुलगा वारंवार गयावया करत होता, प्लीज मला सोडा, पण त्याच्या सख्ख्या मित्राने त्याचं काही सुद्धा ऐकलं नाही आणि रात्रभर त्याच्यावर अत्याचार केला. ही कथा इथेच थांबत नाही. हळूहळू या मुलाला GMP हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात आलं, जिथे काही इतर लोकांनी त्याच्यासोबत
तेच चुकीचं कृत्य केलं. त्याच्या पुढच्या दिवशी हे दोघे इंदूरला पोहोचले, जिथे डॉक्टरांची टीम आधीपासूनच तयार होती. डॉक्टरांसोबत आधीपासूनच प्लॅन ठरलेला होता. आता त्या पीडिताला समजत नव्हते की यापेक्षा वाईट अजून काय होऊ शकते का. तिथे डॉक्टरांनी उर्वरित सर्जरी पूर्ण केली, ज्यानंतर पूर्णपणे तो पीडित मुलगा एका मुलीमध्ये रूपांतरित झाला. ज्यावेळी डॉक्टर हे काम करत होते त्यावेळी शुभमने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, एक पुरावा म्हणून, जेणेकरून नंतर जर पीडिताने कोणाला काही सांगितलं तर तो हा व्हिडिओ व्हायरल करू शकेल. आणि तसंच झालं. 18 दिवस शुभमच्या तावडीत राहिल्यानंतर या मुलाला सोडून देण्यात आलं. तो घरी पोहोचला, पण घरी जाऊनही त्याने कोणाला काहीच सांगितलं नाही. तो फक्त एवढाच म्हणाला की तो शुभमसोबत न सांगता फिरायला गेला होता. पण कुटुंबाला हळूहळू त्याच्या वागण्यात आणि शरीरात खूप सारे बदल दिसू लागले. त्याच्या वडिलांनी विचारलं, बेटा, जर काही वाईट घडलं असेल, ज्यामुळे तुला वाटत असेल की मी काही तुला बोलेन, तर प्लीज मला त्याबद्दल सांग. मी तुला काहीही बोलणार नाही, कारण मी खूप दिवसांपासून पाहतोय तू खूप उदास आहे. हे ऐकल्यानंतर तो मुलगा ढसाढसा रडू लागला. त्याने हळूहळू आपल्या कुटुंबाला संपूर्ण सत्य सांगितलं. आता या घटनेला पूर्ण 1 महिना उलटून गेला होता. कुटुंब आणि तो पीडित मुलगा एकत्र येऊन भोपाळच्या गांधीनगर पोलीस ठाण्यात पोहोचले, जिथे शुभम विरुद्ध FIR नोंदवण्यात आला. असा विचित्र आणि गंभीर गुन्हा पोलिसांकडे पहिल्यांदाच आला होता. त्यामुळे लगेच या केसबद्दल पोलीस आयुक्तांनी माहिती देण्यात आली. मुलाला बोलून सर्व माहिती विचारण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शुभम आणि त्याच्या कुटुंबाला अटक केली. इथूनच आणखी एक धक्कादायक सत्य समोर आलं. शुभमने सांगितलं की कोणत्या डॉक्टरांना सोबत घेऊन जाणे हे कृत्य केलं होतं. आणि इथेच आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की ज्यावेळी GMP हॉटेलमध्ये या मुलाला नेलं जायचं, तिथे फक्त शुभमच नाही तर इतर काही लोक मिळून त्याच्यावर अत्याचार करायचे आणि हे कृत्य करण्याच्या बदल्यात शुभम हा पैसे घ्यायचा. शुभमकडूनच पोलिसांना डॉक्टरांची माहिती मिळाली. लवकरच पोलिसांनी त्या डॉक्टरांना अटक केली. हळूहळू तपासात समोर आले की त्या पीडित मुलाच्या शरीराचे जे अवयव काढण्यात आले होते ते विकण्यात आले होते, तेही फक्त थोड्याफार पैशात नाही तर खूप मोठ्या रकमेत. आणि हे पैसे नंतर शुभम, त्याचे कुटुंब आणि डॉक्टर यांच्यात वाटून घेण्यात आले होते. शेवटी सांगायचं तात्पर्य हेच की आज कलियुग आले आहे. इथे तुम्ही तुमचे कुटुंब, मित्र किंवा कोणत्याही माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही, कारण कोण जाणे कोणाच्या मनात काय चाललं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.